हॅलो हॅलो आपले युवा उद्योजक तरुण तळाजूळ नेतृत्व रुपेश भाऊंचा आज वाढदिवस आहे. काय सांगाल? आपले सहकारी आहेत, काय सांगाल त्यांना, काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः रुपेश जाधव डोळ्या गावामध्ये खूप चांगल्या पद्धतीने युवा उद्योजक म्हणून आपण ज्या शब्द बोललात अगदी खऱ्या अर्थाने युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख या पंचकृषीमध्ये झालेली आहे. आणि खरं म्हणजे या ठिकाणी भिवंडी ग्रामीणचे आमदार आमचे वडील शांतारामजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार होते, परंतु हिवाळी अधिवेशन असल्यामुळे नागपूर येथे ते आता अधिवेशनामध्ये आहेत. तर त्यांच्या वतीने व आमच्या सर्व परिवाराच्या व मित्रमंडळीच्या वतीने मी रुपेश जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर आमच्या मोठ्या भावाप्रमाणेच तो आहे, म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद. काय सांगाल? आजचा रुपेश भाऊंचा वाढदिवस आहे, तरुण वर्ग मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? ॲक्च्युली रुपेश भाऊंची ख्यातीच ती आहे की त्यांचा जो या तरुणाईवर खूप चांगल्या प्रकारचा त्यांचा प्रभाव आहे. ॲक्च्युली त्यांचा स्वभाव हा दिलदार मनाचा आहे. डोळे गावात ते एक चांगल्या मनाचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी आपण बघताच खूप जास्त प्रमाणात जनमानस इथे खूप जास्त प्रमाणात झालेले त्यांचे मित्र वगैरे, आणि त्यांच्यावर असलेले हे प्रेम हे ओसंडून वाहत आहे. तर मी त्याला ॲक्च्युली माझ्यापेक्षा छोटं आहे, आमचं भावाप्रमाणे आमचं पहिल्यांदा नातं आहे. त्यामुळे मी त्यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये देव त्यांना यश देव अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो. सर्वप्रथम इथे हा जनसमुदाय जमलेला आहे. तर हा रुपेश मित्र रुपेश जाधव खरोखर त्याच्या प्रेमापोटी इथं मित्रवर्ग आल्याबद्दल मी सर्वांचे पहिले जाधवतर्फे सर्वांचे स्वागत करतोय. रुपेश
हा माझा मित्र, आपला सर्वांचा मित्र आणि अतिशय चांगला प्रवृत्तीचा मित्र माझा. त्या रुपेशनी आतापर्यंत जे आपल्या गोडाऊन क्षेत्रामध्ये अनेक मुलांना उद्योगधंदे दिलेत, त्याच्या मनापासून या विभागातर्फे त्याचा हार्दिक अभिनंदन. त्यांनी अशीच कामं करत आणि असंच युवा नेतृत्व त्यांच्याकडे आणली बघण्याचा सर्वांचा दृष्टिकोन आहे. त्याला आई जगदंबे उदंड आयुष्य देवं हीच माते भगवती आशीर्वाद मागतो त्याच्यासाठी. या वर्षाच्या शुभदिनी एका गोड अमृतवाणी मी सुरुवात करतो. तुकाराम महाराजांची गाथा आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. जे रुपेश दादांनी जे बीजापोटी आपल्यासारखे माणसं पेरलेत त्याची आज सर्व फळ दादांना भेटत आहेत. आज आम्ही आमच्या विक्रोळ तालुक्याच्या वतीने तसेच आमचे एथ्री अर्थ मोर्स अँड डेव्हलपर्स तसेच धरती इंडस्ट्रीज अँड ॲग्रो डेव्हलपमेंट तसेच रयत कृषी सेवा केंद्र याच्या वतीने आमचे ज्येष्ठ बंधू तसेच पडगा पंचकृषीतील उभरतो ज्येष्ठ नेतृत्व आमचे बंधू तुल्य रुपेश दादा जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख शुभेच्छा. धन्यवाद. तसेच या शुक्र सोहळ्यामध्ये आम्हाला नयनरम्य दृश्य बघण्यासाठी दादाने जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल दादाचे आम्ही आभारी आहोत. जय हिंद, जय भारत. काय शुभेच्छा व्यक्त करणार आपण? रुपेश दादा जे आहे त्यांचा आज वाढदिवस आहे, काय शुभेच्छा? रुपेश जाधव यांचा वाढदिवस आहे. यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. यांचं आयुष्य उदंड आयुष्याच्या शुभेच्छा यांना पुढचा. यांना भविष्यामध्ये जे पण काय कामाच्या याच्यामध्ये तरक्की हो हीच ईश्वरचंदी पाहतो. भाई रुपेश भाऊंना शुभेच्छा व्यक्त करा वाढदिवसानिमित्त. शुभेच्छा व्यक्त करा. रुपेश भाऊ आमचे मोठे भाऊ आहेत, आमचे प्रेरणास्थान आहेत. आज आम्ही आमचे सर्व मुलं युवा पिढीचे ते आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काही कामे करतो. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि मनापासून त्यांना आम्ही अभिनंदन देतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. आयोकडून त्यांना शुभेच्छा. मी आभार व्यक्त करेन की माझा मित्रपरिवार आला, मला शुभेच्छा दिल्या आणि माझी सर्वात मोठी संपत्ती हा माझा मित्रपरिवार आहे, आज जो माझ्या सोबत उभा आहे. आणि मला खूप आनंद झाला या गोष्टीचा का माझ्या जन्मदिवसानिमित्ताने सर्व मित्रपरिवार येऊन मला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. स्पीड न्यूज भारत.